स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि सकाळचे 5 वाजलेले आहेत। तर बघा माझं झाडू सडा वगैरे सगळं झालेलं आहे, कारण की आज लवकर कामं करून मम्मीकडे जायचं होतं, कारण की मम्मीकडे पाचपावलीची पूजा आहे। तर ती सायंकाळी राहते, पण मी लवकरच जाणार आहे, कारण की उद्या आहे महाशिवरात्री। गुड मॉर्निंग फ्रेंड। सकाळचे 5 वाजले आहे। सडा वगैरे झालेला आहे, झाडू वगैरे झालेला आहे, माझी पूजा वगैरे झालेली आहे, बघू शकता। आणि मी आजच सगळं म्हणजे वस्त्र वगैरे पूर्ण चेंज करून घेतलेले आहे, देवाचे तांदूळ वगैरे सगळं चेंज करून घेतलेलं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्री म्हटलं तर उद्या महाशिवरात्री असल्यामुळे मग सगळं धावपळ कामं, हे स्वयंपाक हे ते सगळं राहते। स्वयंपाक तर नसणार, पण फराळाचं हे ते आणि लवकर पूजा वगैरे करणं, त्यामुळे मी म्हणजे एक्स्ट्रा जे काम आहे ते आजच करून ठेवून दिलेले आहे। बघू शकता तुम्ही, इतकी व्यवस्थित माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे। आणि फुलं खूप छान मिळत आहे, आता खूप जास्त मिळत आहे फुलं, तर मग मी फुलं खूप मस्त प्रत्येक देवाला एक एक फूल वाहिलेलं आहे। आणि तांदूळ वगैरे चेंज करून घेतलेले आहे महाशिवरात्री असल्यामुळे। आणि आमच्याकडे एका पक्षीने बघा म्हणजे पिल्लू दिले आहे, त्याचे 2 पिल्लू आहेत त्या घरट्यामध्ये। आणि खूप म्हणजे त्यांची मम्मी येते तेव्हा ते जास्त चिवचिव करतात, आणि मम्मी नसते तर ते शांत बसून राहतात। तर बघा त्याच्यामध्ये 2 पिल्लू आहेत, 2 छोटूशे। पण मला याची भीती आहे की ते खाली नाही पडल्या पाहिजे, कारण की ते म्हणजे आता छोटे आहे, पण जसं जसं ते मोठे होणार तसं ते म्हणजे खाली पडायचे चान्सेस जास्त असतात, कारण की ते पण थोडेसे ॲक्टिव्ह राहतात, तुरतुर करतात। तर बघा त्यांची आई आलेली आहे, आणि त्यांची आई येते तेव्हा ते थोडेसे ॲक्टिव्ह राहतात, मला खूप पाहून खूप छान वाटते। आणि इथे बघा मी आईकडे आलेले आहे, तर हे आईकडे असं देवारा टाकतात, म्हणजे असं सेम आतमध्ये आहे आणि असं बाहेर टाकतात, कारण की इथेच आपण 5 पावलं फिरणार आहोत, तर पूजा इथे करणार आहे। तर मी झाडाची माती वगैरे आणून ते काय म्हणते देवारा मांडून घेतलेला आहे। आणि इथे बघा सायंकाळ झालेली आहे, स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे, आणि इथे पप्पा पूजा करत आहे। तर बघा हे असं ह्या प्रकारे म्हणजे पूजा केली जाते महादेवाची। तर म्हणजे यांच्याकडे आधी 5 म्हणजे शिवरात्रीच्या अगोदरच 5 पावलं करतात मम्मीकडे, कारण की असं म्हटलं जातं की जेव्हा महादेवाला जातो तो आपल्या पोहा घेऊन जातात हे लोक, म्हणून 5 पावली म्हणजे शिवरात्रीच्या अगोदरच हे लोक 5 पावली करतात। कोणी शिवरात्रीच्या नंतर करतात, कोणी अगोदर करतात, असं आहे। सगळ्यांची प्रथा वेगळी आहे, पण मनातल्या ज्या भावना आहे त्या एकच आहे। तर ह्या प्रकारे अशी पूजा सुरू आहे, पप्पांची मांडणी सुरू आहे पूजेची। तर अशी वडे पुऱ्या दिवे असं मांडून घेतलेलं आहे छान। आणि आम्ही शेजारी म्हणजे काकू वगैरे होत्या, ते सगळे आले होते पूजेला। तर बघा अशी मांडणी आहे, आणि प्रत्येक वस्तू लक्ष देऊन म्हणजे करावी लागते। पण आमची जी पिढी आहे ते सगळे करते, पण समोरची पिढी करणार नाही करणार, त्याच्यासाठी हे व्हिडिओ राहतात। माझा व्हिडिओ जी माझी पिढी आहे ते बघणार, आणि कसं काय करायचं आहे ते तर ॲक्च्युली ते तरी लक्षात ठेवणार की कसं काय करायचं आहे। तर बघा अशी पूजा वगैरे झालेली आहे आपली छान, दिवे वगैरे लावून झालेले आहे, आणि सगळेजण बसलेले आहे, आणि मस्त गाणे सुरू आहे महादेवाचे आत, खूप छान वाटत। तर बघा ह्याप्रमाणे म्हणजे अक्षिता देतात हातामध्ये, आणि 5 वेळा महादेवाचे गाणे म्हणून गाणे म्हणतात। हर बोला हर हर महादेव, एक नमन गौरा पार्वती, हर हर महादेव, असं ह्या प्रकारे म्हणून अक्षिता 5 वेळा टाकतात समोरून, आणि 5 वेळा राऊंड मारतात। यालाच 5 पावली म्हणतात। आणि जेवढे जण असणार तेवढं खूप छान वाटते, आणि तेवढाच आशीर्वादीसुद्धा भेटतो। तुम्ही सुद्धा असं करतच असणार। तर बघू शकता आपलं उसळ झालेलं आहे, रेडी झालेलं आहे, आणि मस्त झालेलं आहे, मस्त मोकळा झालेला आहे, एकदम मस्त छान मस्त। आणि तुम्ही म्हणाल गंजात का बरं केला आहे, तुम्ही कढईतच केलं होतं, पण कढईत मावत नव्हतं, तर त्यामुळे मी गंजात ट्रान्सफर केलेला आहे। तर छान मोकळा झालेला आहे। श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, नमस्कार।
आणि आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि आज तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बघा ह्या प्रकारे मी साधी सिंपल पूजा मांडलेली आहे. रांगोळी वगैरे घालून घेतलेली आहे आणि फराळाचं वगैरे ठेवलेलं आहे प्रसादाला. आणि छोटीशीच पिंडी आहे माझ्याकडे. आणि आज लकीली झाडाला अपराजिताचे फुलं लागले होते, ते पण व्हाईट कलरचे लागले होते. तर छान मस्त महादेवाला कामी आले आणि आपली घरगुती पूजासुद्धा झालेली आहे. आज लकीली छान मस्त अपराजिताची फुलं लागलेले होते आणि तेही व्हाईट कलरचे. तर आज मी पिंडीला चढवलेलं आहे आणि मला बेलाचं पान नाही मिळालं आहे. तर झाडाला माहीत नाही, पानच दिसत नाही आहे झाडाला. प्रत्येक झाडाला इकडे बघितलं मी, पानच नाही दिसत आहे. आणि मार्केटमध्ये ते पानं मला आवडत नाही, कारण की अर्धे तुटलेले पानं असतात. तर मग मी आणले नाही. तर मी म्हटलं जे आहे ते मला काही एवढं म्हणजे मी एवढा विचार नाही करत की अरे नाही आहे आता कसं होणार, मी एवढा विचार नाही करत. आपण आपली श्रद्धा बघायची बस. तर अशी माझी छोटीशी पूजा झालेली आहे आज. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आहे सायंकाळची वेळ आणि प्रत्येकजण उपास नाही राहणार. तर मी माझ्यासाठी फराळाचं करून ठेवलेलं आहे, भगर केलेली आहे. आणि बाकीच्यांसाठी म्हटलं कुकर मांडून घेतलेला आहे आणि म्हटलं गवाराची भाजी करू, गवाराच्या शेंगाची. तर बघा सगळं कापून वगैरे घेतलेलं आहे, कांदा, टमाटर, लसूण आणि खोबरं शेंगदाणे छान भाजून घेतले आणि त्याला बारीक करून घेतलेलं आहे. आणि तेल बघा, तेल टाकलेलं आहे तापवायला. आणि तेल छान गरम झाल्यावर मी त्याच्यात मोहरी वगैरे टाकून घेणार आहे. तर बघा भांडे वगैरे झालेले आहे, कुकर झालेलं आहे, माझं पोळ्या राहिलेल्या आहे. तर मी म्हटलं गवाराची भाजी बनवून घेऊया बाकीच्यांसाठी, कारण की त्यांना उपास नाही आहे आणि लहान बच्चांना कुठे उपास. तर बघा मोहरी टाकून घेतलेली आहे, हिंग टाकून घेतलेलं आहे. आणि हिंग मोहरी छान होऊ द्या. त्याच्यानंतर मग जिरा टाकलेला आहे, जिरा पण तडतड झालेला आहे. आणि मग कांदा आणि लसूण टाकलेला आहे आणि छान मस्त परतून घेणार आहे. आणि थोडंसं ऑइल मी एक्स्ट्रा टाकलेलं आहे, थोडंसं जास्त टाकलेलं आहे, कारण गवाराच्या भाजीमध्ये थोडंसं ऑइल आणि तर्री थोडीशी छान वाटते. तर बघा थोडंसं झाकून घेतलेलं आहे, कारण की तेल उडत होतं. आणि झाकल्याने काय होते की टमाटर थोडंसं वाफेने थोडीशी नरम होतात. आणि नरम व्हायसाठी तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता अगोदरच. तर बघा इथे हळद टाकलेली आहे मी. आणि हळद नंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि हलकंसं काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. धने पावडर टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि मीठ तुम्ही गवाराच्या शेंगा अगर उकडल्या असेल त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं असेल तर मग आवर्जून घ्या, म्हणजे लक्ष देऊनच टाका मीठ. आणि पण मी मीठ म्हणजे शेंगा नाही उकडल्या होत्या मी, म्हणून मी डायरेक्टच शेंगा अशाच टाकणार आहे. कोणी शेंगा उकडून घेतात गवाराच्या. तर बघा भाजी टाकून घेते. आणि आलूसुद्धा टाकलेला आहे, कारण की आमच्या इथे आलू प्रत्येक भाजीत लागतो. तर बघा तर आणि पप्पा वगैरे जेवायला होते म्हणून मी जास्त भाजी मांडलेली आहे. नाही तर तुम्ही म्हणाल 1-2 जणांसाठी भाजी एवढी सारी. तर पप्पा वगैरे होते म्हणून जास्तीची भाजी करून घेतलेली आहे. आणि आपली भाजी आता रेडी झालेली आहे. तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि खूप टेस्टी झाली होती भाजी. मी म्हणजे दुसऱ्या दिवशी खाल्ली, ज्या दिवशी मी उपास सोडला त्या दिवशी थोडीशी उरली होती. तर मग ते मी खाल्ली आणि खूप छान. आणि कोळ्या शेंगा होत्या, मेन म्हणजे कोळ्या शेंगा असल्यामुळे ना उकडाची काही आवश्यकता नाही आहे. तर ह्या प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आणि इथे बघा मस्त चिमणी बसलेली आहे आपल्या पिल्लूंसोबत. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. महाशिवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.